जर राजा कुंभी आहे आमचा तर आम्ही कोण आहे? आता जे अधिवेशन घेणार आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देणार आहेत का? विश्वास तर आज कोणत्याच नेत्यांवर राहिलेलाच नाही. आम्ही जागरूक झालेलो आहोत. येणाऱ्या इलेक्शनला त्याला दाखवून देऊ. आरक्षणाचं गाजर दाखवत लोकांना असं आणि ज्यांनी त्यांनी राजकारणी आपली आतापर्यंत पोळी भाजत आलेले. त्यांना एवढं कळून चुकलं होतं की हा मराठा जर मुंबईमध्ये आला तर पुन्हा इतिहास घडवेल आणि पुन्हा यांना झक मारून काही करून त्यांना आरक्षण द्यावंच लागेल. आता असं झालंय, खड्डा तोच पण झाड दुसरं. कुणबीनुसार जर आरक्षण दिलं तरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, नसता हे पूर्ण गाजर आहे. शिवनेरी गडावरती मी आहे. शिवभक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आहे आणि या गर्दीमध्ये एक चर्चा सर्वत्र पाहायला मिळते, ऐकायला मिळते, ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत काय होणार. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, मंगळवारी अधिवेशन बोलवण्यात आलंय आणि या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाची घोषणा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय. या शिवनेरीवरच्या भाषणामध्ये देखील त्यांनी तसा दावा केलाय. मात्र हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मग हे जे मिळणारं आरक्षण आहे त्या आरक्षणाबाबत सगळ्या इथं आलेल्या लोकांना काय वाटतं? मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत ते कितपत आश्वस्त आहेत? कारण घोषणा आणि वास्तव याच्यामध्ये अर्थातच फरक असतो. आपण बोलूयात. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की आरक्षण देणारच, या शिवनेरीवरती घोषणा केली आहे, पण ते ओबीसींना धक्का न लागता. तर मग ते टिकेल का? म्हणजे आता असं झालंय, खड्डा तोच पण झाड दुसरं. म्हणजे गेले 50 वर्ष आरक्षणाचा संघर्ष चालू आहे. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे आणि मुख्यमंत्र्याला मी सांगू इच्छितो, आपण पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणारच. आणि मराठा समाजाच्या नोंदी सापडत असतानाही मग ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता का बरं? ज्यांच्या नोंदी सापडत आहे ते आमचे भाऊबंद नाही का? ते आमच्या जातीच्या वेगळ्या आहे का? म्हणजे आम्हाला सरळ सरळ हा फसवण्याचा डाव आहे. गेली 50 वर्ष जे या मागच्याही सरकारने फसवलं तेच प्रकार हा करत आहे. फक्त त्यांना आता निवडणुका काढून घ्यायच्या आहे. जर आम्हाला आमच्या नोंदी सापडत असताना आरक्षण ओबीसीतून देत नसले तर पुन्हा आम्ही तेच सुरू करणार, नेत्यांना गावबंदी करणार. जर आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही, एकाही नेत्याला आम्ही आमच्या गावात पाय ठेवून देणार नाही. कुठून आलेला आहात? आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आलो आहोत. अच्छा दादा, तुम्ही कुठून आला? नाशिक. अच्छा, म्हणजे मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री म्हणतायत की आरक्षण देणार, पण ओबीसीमधून त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता. तर तुम्हाला कितपत विश्वास वाटतो मुख्यमंत्र्यांवरती? विश्वास तर आज कोणत्याच नेत्यांवर राहिलेलाच नाही. आणि ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पहिल्यांदाच आरक्षणामध्ये घेतलेलं आहे. ओबीसी ही आमची पूर्वी परंपरापासून नोंदी आलेली आहे. आजही आमच्याकडे रेकॉर्ड आहे का आम्ही कुणबी मराठा आहे. तर यांनी आजपर्यंत आम्हाला झाकून ठेवलेलं आहे, झाकून आम्हाला मराठा समाजाला अंधारात ठेवलेलं आहे. आणि शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण आणि शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं ते पण. आता जे मुख्यमंत्री म्हणतायत शिंदे की आम्ही आरक्षण देऊ आणि मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसींना धक्का न लागता देऊ, तर काय वाटतं तुम्हाला? कितपत विश्वास वाटतो? सरकार कुठलंही असो ते मराठ्यांवर कायम अन्याय झालेला आहे. आणि आता मुख्यमंत्र्यांनी जे काही जाहीर केलेलं आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, तर ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे बाकीच्यांच्या आरक्षणाला धक्का लागणारच आहे, त्याच्याबद्दल काही संवाद नाही. तर हा धक्का बाकीच्यांनाही लागू नये, मराठ्यांनाही पूर्ण आरक्षण मिळालं पाहिजे, हीच जनतेची इच्छा आहे आणि मराठ्यांचा विजय झाला. प्रश्न असा आहे की जर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता द्यायचं झालं तर अर्थातच हे आरक्षण स्वतंत्र द्यावं लागेल आणि याआधी स्वतंत्र आरक्षण जे देण्यात आलेलं होतं ते टिकलेलं नव्हतं. माझं म्हणणं एवढंच आहे की आत्ता आलेल्या निवडणुका तोंडावर, त्यामुळे सरकार नुसतं आश्वासन देते सगळ्यांना. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर तोडगा काढून आम्हाला स्वतंत्र जे काय असेल ते आम्हाला आरक्षण लवकरात लवकर यांनी द्यावं. कुठून आलेला आहे? मी कोल्हापूरचा आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र. नाही, जे काही करून म्हणजे काय की सगळी मेघ तिथंच आहे की जे काही म्हणजे काय करायचं. स्वतंत्र दिलं तर जल्लोष होईल सुद्धा 2-4 दिवस. पुढे काय? पुढे कोर्टात टिकणार नाही सर, पुढे कोर्टात टिकणार नाही स्वतंत्र जर दिलं तर. नाही, पण आता संपूर्ण आपलं विधिमंडळ होतं. मुख्यमंत्री आणि हे सगळे म्हणतायत की संपूर्ण विधिमंडळ बोलावण्यात आलंय, अधिवेशन होणार आहे. आता त्यांचं म्हणणं आहे का ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यायचं. मग त्याच्यामध्ये पुरावे सापडण्याची काय गरज?
शिंदे समिती स्थापन करण्याची काय गरज? जरांगे पाटील उपोषणाला बसले, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची काय गरज? मुख्यमंत्री किंवा हे राज्यकर्ते जे आहेत फक्त मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. आणि यांनी जरा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन जरा देत नसतील तर आमचा जो मराठा समाजाचा लढा आहे, येणारं इलेक्शन त्याला वाटतंय की इलेक्शन काढून घेऊ आणि मराठा समाजाच्या तोंडाला काळं बसू. पण मराठा समाज आता जागरूक झाला, आम्ही जागरूक झालेलो आहोत. येणाऱ्या इलेक्शनला त्याला दाखवून देऊ का तुम्ही जरा हे करणार नसाल तर तुम्हाला बी त्याचे परिणाम भोगावे लागतील. वाशीमध्ये जे झालं त्याबद्दल काय वाटतं की मोठा जल्लोष झाला, सगळं झालं आणि पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले? नाही झालं. वाशीमध्ये जी घटना झाली म्हणजे जे सगळं सरकारने कार्यक्रम केला तो फक्त मुंबईमध्ये मराठ्यांना न येऊन देण्यासाठी वाशीमध्ये त्यांनी प्रयोजन केलेलं आहे की मराठ्यांना फक्त एक कागद तुम्ही द्यावा आणि त्याच्यावरती मराठ्यांनी वाशीतून पुन्हा रिटर्न जावं. कारण त्यांना एवढं कळून चुकलं होतं की हा मराठा जर मुंबईमध्ये आला तर पुन्हा इतिहास घडवेल आणि पुन्हा यांना झक मारून काही करून त्यांना आरक्षण द्यावंच लागेल. त्यामुळे यांना मराठ्यांना वाशीमधून रिटर्न पाठवलेलं आहे. ही मराठ्यांनी आमच्या माणुसकी दाखवून माघारी वळलेले आहेत, तरी सुद्धा या लोकांनी परत फसवाफसवीचे यांचे धंदे चालू आहेत. त्यामुळे लवकरात जर फसवाफसवी त्या ठिकाणी सरकारने केली नसती तर मुंबई जो आर्थिक व्यवहार आहे तो 10 दिवस का 1 महिना बंद पडला असता. कारण मराठे त्या ठिकाणी दैनंदिन जीवनात लागणारं अन्नधान्य सर्व त्या ठिकाणी घेऊन आले होते, लागल ते साहित्य महिन्याच्या तयारीने आले होते. पण तिथं त्या ठिकाणी सरकारकडून अफवा करण्यात आली की मराठा समाजाला टिकणारं आम्ही आरक्षण दिलेलं आहे. आता काही अधिवेशन होतंय यासाठीचं विशेष, तर मग त्या अधिवेशनाकडून तुम्हाला किती अपेक्षा आहेत, त्याच्यावरती किती विश्वास आहे तुमचा? आजही त्या अधिवेशन होतंय पण अधिवेशन होताना आम्हाला त्या याच्यावर विश्वास राहिलेला नाहीये. पण कुणबी जो आहे, कुणबी मराठा जो आहे, आमच्या ओपन असतील, पाटीलकी असतील, 96 कुळी असतील, क्षत्रिय मराठा असेल, याचं कोर्टाने एक गॅजेट दिलं आहे का क्षत्रिय आणि कुणबी एकच आहे. मग कुणबीमध्ये जर आमचे मराठे जर बहुसंख्या असतील आणि कुणबी म्हणजेच मराठा आहे तर कुणबीमध्ये आमच्या नोंदी सापडतात ते म्हणजेच आम्ही कुणबी आहोत. मग आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण, त्या सरकारला माहिती आहे का आम्ही ओबीसी आहोत, मग आमचा लढा कोणाशी हे आम्हाला समजत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये जर ओबीसीमध्ये जर आम्ही येतोय म्हटल्यावर आम्हाला ते आरक्षण आमच्या हक्काचं आहे. आम्ही त्यासाठी आहे. मराठा समाज हा नेहमी मोठ्या भावाची भूमिका आजपर्यंत बजावत आलेला आहे. पण आम्ही कुणबी, आमच्या पाटील काय राहिलेले नाही आहेत, आमच्या वतनदार काय राहिलेले नाहीत, आमच्या जमिनी गुंठ्यावर आलेल्या आहेत, शिक्षणामध्ये आम्ही मागास होत चाललेलो आहे, आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास होत चाललेलो आहे. इथून पुढचा येणारा काळ जो आहे हा अतिशय मराठ्यांचा जर यांनी जर विचार केला नाही सरकारने तर हे अतिशय दयनीय परिस्थिती आहे. आणि ह्या परिस्थितीमुळे मराठ्यांचा जो आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जे सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणाचा अहवाल पण सादर झालेला आहे, तर त्याबद्दल तुम्हाला कितपत विश्वास आहे, काय वाटतं त्याबद्दल? बाबासाहेबांनी हे जे आरक्षण संविधानातून दिलं होतं गोरगरीब दलित जनतेला की ते एक समांतर लोकांसोबत एक सोबत यावं, पण ते 10 वर्षाचं 70 वर्षापर्यंत चाललं आणि हे आरक्षणाचं गाजर दाखवत लोकांना आणि ज्यांनी त्यांनी राजकारणी आपली आतापर्यंत पोळी भाजत आलेले, तर आता ही पोळी भाजू देणार नाही. मराठा समाज खूप हातघाईला आलेला आहे आणि हे आतापर्यंत जे सहन केले मराठा समाजाने, इथून पुढं सहन अजिबात होणार नाहीये. आणि जरांगे पाटील आता उपोषणाला 7 दिवस बसलेले, कुणाला काही घेणं देणं नाहीये. आज 10वा दिवस झाला त्यांना. माझा प्रश्न जो आहे की आता हे सगळं जे काही करण्यात येत आहे आणि सांगण्यात येत आहे ना की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सगळं करतो आहोत, सर्वेक्षण आत्ता झालं, तर ह्या सर्वेक्षणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? या सर्वेक्षणानंतर सादर झालेला अहवाल मला सांगा, ज्या वेळेस राणे समिती नेमली गेली त्यावेळेस सर्वेक्षण झालं नाही का? त्यावेळेसही झालं, त्यावेळेस पात्र झाला मराठा समाज. मग पुन्हा तेच का? पुन्हा संरक्षण करणार आणि समाजाला तुम्ही अंधारात ठेवणार. निवडणुका सर्वेक्षणामध्ये सामाजिक दृष्ट्या मागास ठरलेला आहे समाज, तर या सर्वेक्षणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे सर्वेक्षण, त्यानंतर तयार झालेला अहवाल, हे मागं हे म्हटलं तसं आधीही झालं, परत ते कोर्टात गेलं आणि परत ते टिकलं नाही. बरोबर आहे. आमची मागणी काय होती? जरांगे पाटलाची मागणी होती की मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट वाटप करा. मग आता जे अधिवेशन घेणार आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देणार आहेत का, हा मुद्दा आहे. कारण की सुप्रीम कोर्टानं जे सुचवलेलं आहे की 50% पुढं आरक्षण जाणार नाही. या 50%मुळे 2 वेळेस आरक्षण मराठा समाजानं आतापर्यंत गमावलेलं आहे. पुन्हा तेच आरक्षण आम्हाला देणार का? फसवा आरक्षण. आम्हाला जर आरक्षण द्यायचं असेल तर आमच्या ज्या कुणबी नोंदी सापडल्या जरांगे पाटलाच्या मागणीनुसार आमचे जे सगळे सोयरे
यांना पण सगळ्याला आरक्षण द्या. कुणबीनुसार जर आरक्षण दिलं तरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, नसता हे पूर्ण गाजर आहे. म्हणजे कितपत ते टिकेल काय वाटतं? तुम्ही कुठून आला? आम्ही जालन्यावरून आलो. अच्छा, जालन्यावरून आला. अच्छा, आणि- तुम्ही मग जरांगे पाटलांच्या जिल्ह्यातून आला. हो जालन्यावर. हो मग हे सगळं सर्वेक्षण झालं, तुमच्या गावात आले असतील ना लोक? हो आले होते ना. काय वाटलं या सर्वेक्षण? नाही, आमचं गाव पूर्ण ओबीसी. आम्ही म्हणजे धनगर समाजाचे आणि आम्हाला सुद्धा या सरकारने म्हणजे आतापर्यंत गाजरच दाखवता आलेले आहे. आणि धनगर समाज हो 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 आमचं पण आरक्षण. तुम्ही कुठून आले? नाशिक काय पुरावा आहे आमच्याकडं. आहे- आहे. एका व सखाराम मुळाने जात कुणबी हा किती आहे हे बघा 1841 सालचा आहे. पुरावा आहे आमच्याकडे. मी स्वतः माझे आजोबा पंजोबा आहेत. अच्छा, हा पुरावा आहे. पुरावे असताना नोंदी नाही मग तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं? नाही मला भेटलं आता म्हणजे जरांगे आमच्या हे बघा आता किती अन्याय. एका सगळ्या बांधवाला सगळ्यांना दिलं प्रमाणपत्र पाहिजे. भेटतं, एका बांधवाला नाही. तुम्हाला भेटलं पण तुमचं म्हणणं आहे तुमच्या माझ्या सर्वांना भेटायला पाहिजे. महात्मा फुलेने समाधी शोधली रायगडावरती. त्या टायमाला महात्मा फुलेने शिवाजी महाराजांच्या समाधीवर फुलं वाहिले. त्या टायमाला ब्राह्मण समाजाचे म्हटले की बाबा हा कुंभ्याला तू देव करतोय का? तर जर राजा कुंभी आहे आमचा तर आम्ही कोण आहे? आम्ही पण कुंभीच आहे ना, आम्ही त्यांचीच अवलाद आहे ना. मराठा आणि कुणबी हे एकच आहे, सगळ्यांना दिलं पाहिजे. ओबीसी शेती करणार अधिवेशनाकडून तुम्हाला कितपत अपेक्षा आहेत? नाही, फसवी आहे त्याच्यात, काही देणार नाही, ते काहीच मिळणार नाही. तुम्ही नाशिकवरून? हो, नाशिकवरून. का बरं? आता अधिवेशन तर म्हणतात की आम्ही सगळ्यांना बोलावून आरक्षण देणार आहोत, सगळ्यांना त्यासाठी आमदारांना आमंत्रित करण्यात आलं. अहो, जो अहवाल घेतलाय शिंदे समिती हा मुळात चुकीचा. हा पोचलेच नाही अजून. यांनी फक्त महसूल खात्याच्या नोंदी शोधल्या. शाळांमध्ये ज्या जुन्या शाळा आहे तिथं पण कुणबीचे दाखले. सरकारी यंत्रणा खरेदी खात्यामध्ये 1800 जवळजवळ 95 पासून. तर या समितीचं काहीच काम केलं नाही, सगळं चुकीचं काम आहे. फक्त बऱ्याच ठिकाणी कुंभी नोंदी असलेले जुने दस्तऐवज हे लपून ठेवण्यात आले, जाळून टाकले. बीड, जालना या ठिकाणी बरेच ग्रामपंचायतीमध्ये आमच्या परभणी जिल्ह्यातल्या माझ्या गावातल्या शेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव आमच्या गावातली मधली जो जुन्या लोकांच्या नोंदी होत्या पूर्ण गावातच नष्ट केलेल्या आहेत. आता त्याची आमच्या गावातली एकाही माणसाची नोंद नाहीये. आम्हाला मिळणार नाही. जर आमच्या जरांगे पाटलाचं सरकारनं जर ऐकलं, सगळे सोयरे मराठ्यांना सगळ्याला आरक्षण द्या, उद्याच्या आम्हाला भेटेल. अधिवेशनाकडून तुला काय अपेक्षा? काय नाही, अधिवेशनात काय होणार नाही. उद्या सगळ्यांची आमच्या मराठा लोकांची दिशाभूल करणार आरक्षण जरी दिलं तरी ते आरक्षण टिकणार नाही. याच्या अगोदर जे झालं, सुप्रीम कोर्ट काय सांगतं, 50% पुढे जाता येणार नाही. तो राज्य सरकारला अधिकारच नाही. मग राज्य सरकार कोणत्या बेसवर आरक्षण द्यायला लागलं? 50%च्या आतमध्ये कोणत्या बेसवर आरक्षण द्यायला लागलं? सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन काय सांगते? 50%च्या पुढे जाता येत नाही. मग जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर कुणबी बस, ओनली, बाकी काही विषयच नाही. कारण की सर ऐका ना, कुणबी म्हणून जर दिलं, कुणबीच्या नोंदी ज्याच्या सापडते त्याचं द्या, त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्या. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ऑटोमॅटिक मराठा सभा ओबीसी मध्ये चालला जातो. तुम्हाला वेगळा प्रवर्ग करायची गरजच नाही सरकारला. कशाला कुठे नाही करता? सर, मूळ तरतुदी आरक्षणाचे आता जे आपण अधिवेशन घेतो हे कुणबी तरतुदी देण्यासाठीच आहे. कुणबीच्या हे सरकारनं ह्या आरक्षणाला बगल देण्यासाठी, फाटा देण्यासाठी हे नवीन एसीबीसी म्हणा, नवीन आरक्षणाची 10 म्हणा 13 म्हणा, ही जी आहे ही सगळी देवेंद्र साहेबाची ही खेळी आहे. साहेब सांगतोय, देवेंद्र साहेबांनाच हे घडून आणलेलं आहे नवीन आरक्षणाची खेळी. ही आरक्षणाची खेळी नकोच आहे. कुणबी आरक्षण पाहिजे. मी जालन्यातून ऐका ना, तुम्हा सगळ्यांचे मुद्दे जे आहेत ते मला समजले. अपेक्षा आहे की ते प्रेक्षकांना देखील समजले असावेत. आणि हा प्रयत्न इथं या शिवनेरी गडावरती या लोकांशी बोलण्याचा तो यासाठीच होता की या सगळ्या वातावरणामध्ये, आणि फक्त याच वातावरणामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे मराठा आरक्षणाची, ती नक्की कोणत्या अंगाने सुरू आहे, लोक काय विचार करतायत, कसे विचार करतायत, हे समोर यावं. अर्थात आरक्षणाची घोषणा होईल. या आरक्षणामध्ये नक्की काय तरतुदी आहेत त्या या घोषणेनंतरच स्पष्ट होतील, किंबहुना थोडासा अधिक कालावधी लागेल. घटनातज्ञांना किंवा कायद्याच्या अभ्यासकांना त्यामध्ये सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि त्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील. मात्र आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे तो काय आहे आणि लोक कसे विचार करतायत हे आपण या लोकांकडून जाणून घेतलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. किल्ले शिवनेरीवरून तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.